नमस्कार. मानकरीच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपले प्रेक्षकांचे स्वागत आहे. आज आपल्याबरोबर पहिले मानकरी आहेत डॉक्टर अभिजित मोरे. नमस्कार. आणि भेटू आणि बोलू आम आदमी पार्टी आणि त्याचे विजन्स काय आहेत, मिशन्स काय आहेत आणि ते कुठल्या प्रकारे समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या लोकांसाठी काय काम करू शकतात. नमस्कार सर, आपलं नमस्कार. मानकरीमध्ये आपला स्वागत आहे. धन्यवाद आम्हाला या ठिकाणी बोलवलं. आम आदमी पार्टी ज्याचं आपण सचिव आहात महाराष्ट्र राज्याचे, तर ती टीम प्लॅटफॉर्मवर दिसत नाही सर, असं म्हणजे डिजिटली किंवा असं दिसत नाही, तर थोडंसं माहिती सांगाल सर. आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. अजित फाटके पाटील सर आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रकाशजी जरवाल हे आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आहेत. तर त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम आदमी पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे. ग्राउंड लेवलला अनेक मुद्द्यांवरती आंदोलनं करत आहे, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना आवाज द्यायचं काम करत आहे. दुर्दैवानं आपल्या देशामध्ये माध्यमांचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे की त्याच्यामध्ये पैशाची ताकद असल्याशिवाय बऱ्याचदा चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यालासुद्धा राजकारणामध्ये पुढं येणं, आपला विचार सगळ्यांच्या पुढं मांडणं हे अनेकदा अवघड झाले. काही प्रकारचे बॅरियर्स तयार झालेत आणि आमचेही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळा बॅरियर ओलांडून पुढे यायचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय, परंतु आमचे प्रयत्न सातत्यानं चालू आहेत. मी ॲक्च्युली फेसबुक पोस्ट बघत होतो, फेसबुक पेज बघत होतो. तर बनवताना आम आदमी पार्टी दिल्ली आहे, आम आदमी पार्टी पंजाब आहे, गोवा आहे, गुजरात आहे, पण महाराष्ट्र नाही आहे. फेसबुक पेज आम आदमी पार्टीचं आहे. हो, ॲक्टिव्ह लिंक हो हो लिंक आहे हो आणि खूप चांगला सबस्क्रायबर बेस आहे त्याला. ओके. आणि त्या माध्यमातून पण तुम्ही काही पोस्ट वगैरे करत असतात का? हो, सातत्यानं तुम्हाला पेज आम आदमी पार्टी महाराष्ट्राचं पेज सातत्यानं तुम्हाला करंट सगळ्या इश्यूजवरती ॲक्टिव्ह दिसेल. डॉक्टर साहेब, तुमच्या पर्सनल लाईफबद्दल म्हणजे जे तुमचं वाटचाल आहे त्याच्याबद्दल थोडीशी जर माहिती भेटली प्रेक्षकांना. मी शिक्षणाने डॉक्टर आहे. मी BJ मेडिकल कॉलेज पुणे इथून MBBS केलेलं आहे. त्याच्यानंतर मी गव्हर्नन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स केलेला आहे आणि जवळजवळ 12-13 वर्ष मी एका NGOच्या माध्यमातून, अनुसंधान ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण आदिवासी भागामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. लोकांचं जे आरोग्याबद्दलचे प्रश्न आहेत त्यांना आवाज देण्याचं काम केलं आहे. शिवाय जनआरोग्य अभियान नावाचं एक आरोग्य चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समूह आहे, तर त्याचंही महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व मी अनेक वर्ष केलं आणि त्याच्या माध्यमातून कधी आंदोलनं असेल, कधी निषेध मोर्चा असेल, कधी मंत्र्यांना जाऊन भेटणं असेल, अभ्यास अहवाल असतील किंवा कधी शासनासोबत सहयोग करून असेल. परंतु सातत्यानं एक प्रयत्न असा राहिलेला आहे की महाराष्ट्रातले जे सरकारी दवाखाने आहेत हे चांगले व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी डॉक्टर असले पाहिजेत. आज आपण बघतोय की महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 17,000 वेकन्सी आहे. मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये 30 ते 35% जागा रिकाम्या आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे शॉर्टेज असल्यामुळे त्याचा परिणाम कुठं ना कुठेतरी आरोग्य व्यवस्थे मोडकळीच येण्यामध्ये झालेली आहे. आपण काल परवा बघितलं की एका पेशंटनी तिच्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये चक्कर खांद्यावर घेऊन गेली. म्हणजे ही परिस्थिती आपल्या राज्यामध्ये का तयार झाली? कारण हे आरोग्य व्यवस्थेकडे यांनी दुर्लक्ष केले. तर याबद्दलचा आवाज उठवण्याचं काम केलं. आपण बऱ्याचदा आपण बघतो की सरकारी दवाखान्यात गेलात तुम्ही, गोळ्या औषधं नसतात, चिठ्ठ्या लिहून दिल्या जातात, बाहेरून विकत घ्यायला लावतात. ॲम्ब्युलन्स असते तर ॲम्ब्युलन्सवरती ड्रायव्हर नसतो, ड्रायव्हर असेल तर पेट्रोल नसतं, अशी ही परिस्थिती असते. अनेकदा आपण बघतो की प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील त्या ठिकाणी डिलिव्हरीज होत नाही, तर मग अडलेल्या बायांना शेकडो अंतर किलोमीटर पार करून जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतं. त्यातनं अनेक माता मृत्यू, बालमृत्यू होण्याचे सगळे प्रसंग घडतात. तर याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी केलेलं आहे. शिवाय महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीने बदलता येऊ शकते याचं ब्लूप्रिंट तयार करण्याचं कामसुद्धा आम्ही काही आरोग्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मिळून केलेलं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर अभय बंग हे सुद्धा या सगळ्या उपक्रमामध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी सहभागी होते. त्याच्यानंतर खाजगी दवाखान्यामध्ये जी रुग्णांची लूट होते खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की जे खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट होतात त्याच्यातले 25% पेशंट एकतर कर्ज काढतात किंवा कोणाच तरी हात उसने घेतात, नाहीतर घर किंवा दागिने हे गहाण ठेवतात आणि मग त्या हॉस्पिटलची बिलं बघतात. तर ही जी परिस्थिती आहे याच्याबद्दल आम्ही बोलतो.
त्याच्यानंतर बऱ्याचदा एवढे पैसे देऊन सुद्धा मिळणारी ट्रीटमेंट योग्य मिळते याची गॅरंटी नसते. अनेकदा गरज नसताना तपासण्या केल्या जातात, गरज नसताना ऑपरेशन केली जातात, अनेकदा बिलांसाठी मृतदेह अडवून ठेवले जातात. तर याच्यावर आम्ही बोलायचं काम केलं आणि मग रुग्णांचे हक्क हे खाजगी आणि सरकारी दवाखान्यामध्ये कुठेही गेलं तरी असायला पाहिजेत अशी आम्ही ती चळवळ चालू केली आणि त्याला आम्हाला यश आलं. आम्ही ह्युमन राईट्स कमिशनच्या माध्यमातून एक जनसुनवाई घेतली होती आणि त्या जनसुनवाईमध्ये आम्ही हे मुद्दे मांडले. ह्युमन राईट्स कमिशननी मान्य केलं. आम्ही त्यांना एक रुग्णाच्या हक्काची सनद दिली, ती त्यांनी अडॉप्ट केली. त्यांनी केंद्र सरकारला ते अडॉप्ट करायला सांगितले. केंद्र सरकारच्या क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये त्याचा समावेश झाला. संपूर्ण भारतातल्या सर्व मुख्य सचिवांना त्यांनी ते कळवलं की हे तुम्ही मला करायचं आहे. आणि मग आता महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टमध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या कायद्यामध्ये या सनदेचा समावेश झाला आहे. तर अशा पद्धतीचं काम मी डॉक्टर म्हणून गेले 12-13 वर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलं. परंतु हे सगळं करत असताना मला असं जाणवलं की प्रश्न अतिशय सोपे आहेत, त्याच्यावरची उत्तरं सोपी आहेत, परंतु त्याच्यासाठी लागणारी जी राजकीय इच्छाशक्ती आहे सोडवण्याची, ती राजकीय इच्छाशक्ती इथल्या प्रस्थापित नेत्यांमध्ये नाही. मी आरोग्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे अनेकदा आणि सगळ्या पार्टीच्या म्हणजे 10-12 वर्षामध्ये सगळ्या पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना माझी भेट झाली आहे. अनेक आमदारांना भेटलो आणि मला कळलं की त्यांच्याकडे व्हिजनच नाही आहे किंवा असणारी राजकीय इच्छाशक्ती नाही. आणि अशावेळी ज्यावेळी मी बघितलं की आम आदमी पार्टी हा असा पक्ष आहे की जो आरोग्य आणि शिक्षणाला महत्त्व देतो. त्यांचं काम हे मेनली लोकांना चांगल्या सेवा कशा देता येतील याच्यावरती फोकस करतो. आपण काय बघतो की इथं सध्याचं जे राजकारण आहे हे जातीपातीचं, भाषेवरचं, एकमेकांना दूषणं देण्याचं याच्यावरती जास्त आहे. लोकांना त्याच्यातनं काय सुविधा भेटणार याचा कोणीही विचार करत नाही आणि नेमका हाच विचार अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी करते. त्यांचं विजन आवडलं, त्यांनी करत असलेलं काम आवडलं आणि म्हणून मी आम आदमी पक्षामध्ये जॉईन झालो. आता आश्वासन आणि ज्या आश्वासन देणे किंवा गप्पा मारणे किंवा सांगणे की हा कायदा झाला, तो कायदा झाला, या सेक्शनच्या अंडर झाला, पण तुमच्या एंड युजरपर्यंत रीच कसं होऊ शकतो? असा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का? आता शिंदे साहेबांचं बऱ्यापैकी काम आहे असं दिसतंय आरोग्य सेवेमध्ये. तर आम आदमी पार्टीचा असं कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आहे का? त्याचा काही नंबर आहे का? प्रेक्षकांना जर समजा काही अडचण आली तर ते येऊन त्या नंबरवर फोन करू शकतील आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील की बाबा जे पेशंट होतात ते वारलेत आता, पण आता ते बॉडी द्यायला नाही म्हणतात. जसं तुम्ही म्हटलेत की हा कायदा आलेला आहे पण माहीत नाही लोकांना. आम आदमी पक्षाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम आदमी पार्टी पुणेची वेबसाईट आहे, वेबसाईटवरती संपर्क नंबरसुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या जर सांगितल्या तर आमच्या स्थानिक भागातले आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मदत करतील. असं आमचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे. त्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य लोकांचे जे जे प्रश्न आहेत, मग ते हॉस्पिटलचे असू देत किंवा अन्य कुठल्या मुद्द्याचे असू देत, त्याच्यावरती आम्ही नक्कीच त्यांना मदत करतो. नाही, हॉस्पिटल आणि स्कूल हा दोन मोठ्या गोष्टी होत्या. काल आम्ही पण एका जागेवरती गेलो होतो. एक फार मोठे राष्ट्रीय नेते, नाव नाही घेणार मी त्यांचं, पण त्यांना भेटायला एक 100-200 लोक आलेले होते तिथे ब्रह्मा गार्डन निगडीला. तर मी काल बराच एक तासभर वगैरे वाट बघितली त्यांची आणि ॲडमिशनसाठी सुद्धा एक जण तिथे कपल थांबलेलं होतं. बराच वेळ 1-1.5 तास झाले उन्हात थांबले होते. पण कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आणि नाही करायचा. मग अशा वेळेस काही बंधू लोक भेटतात, मग आम्हाला 500 द्या, 1000 द्या, 2000 द्या, RTEचं काम करून देतो, स्कूलमध्ये ॲडमिशन करून देतो, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. तर त्यापेक्षा जर समजा आपल्या पक्षानेच किंवा असा एक नंबर दिला की आमच्या माध्यमातून दिला किंवा तुम्ही सुद्धा पुढे दिला तर लोक डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतील आणि आपले प्रश्न मांडू शकतील तिथे. तर आता मला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही बोला बोला बोला, मी तो नंबर शोधतो आहे. एक प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही आता एक 10-12 वर्षांपासून सगळ्या मुख्यमंत्री आणि बऱ्याच जणांना तुम्ही भेटलेत, सगळं केलं, त्याच्यातला असं आश्वासक चेहरा असं कोणी आहे की हां यांच्याकडे थोडंसं विजन आहेत आणि हे लोकांसाठी ते? पृथ्वीराज चव्हाण हे मला जास्त सेन्सिबल वाटले की त्यांच्याकडे जास्त चांगल्या पद्धतीची समज आहे आणि त्या काळात त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं होतं. अनेक आमदार याच्यावरती आपणाला आवाज उठवताना दिसतात. अनेक आमदारांचं त्या काळामध्ये, बच्चूभाऊ त्या काळामध्ये खूप जास्त अँटी एस्टॅब्लिशमेंटच्या भूमिकेमध्ये होते. त्याच्यामुळे त्यांनी अनेकदा आमच्या आंदोलनांना, कार्यक्रमांना मदत केलेली आहे. पाठिंबा देते. गणपतराव देशमुख होते. गणपतराव देशमुखांनी सुद्धा सांगोल्याचे तर अनेक प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरलेले आहेत.
काही ठिकाणी सुप्रियाताईंनी आम्हाला मदत केलेली आहे. धनंजय मुंडेंनी काही प्रश्नांवरती आम्हाला मदत केलेली आहे. मुनगंटीवार साहेब आहेत. मुनगंटीवार साहेबसुद्धा सक्रिय होते. तर त्यांनीही काही ठिकाणी आवाज उठवायचा. परंतु हे झालं तात्कालिक. जे विजन असणारे जसं म्हणत तर तसं मला पृथ्वीराज चव्हाण साहेब दिसले की पृथ्वीराज चव्हाण. मी तुम्हाला नंबर सांगू इच्छितो. आम आदमी पक्षाचा पुणेचा जो नंबर आहे 8484874074. 8484874074 हा आम आदमी पक्षाचा संपर्क नंबर आहे. आपल्याला कुठलीही काही अडचण असतील किंवा आम आदमी पक्षाशी संपर्क साधायचा असेल तर आपण या नंबरवरती जरूर कॉल करावा. आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मदत करण्यात येईल. पुढच्या प्रश्नाकडे वळू सर आपण, की महाराष्ट्रासाठीचं जे विजन आहे, तर आता असं विचारायचं होतं की केजरीवाल सर खरंच सिरियसली महाराष्ट्राकडं बघतात का, किंवा विचार घेतात का की इथे काही केलं पाहिजे, किंवा महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्ष आत्ता संघटनात्मक आपला एक बेस बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आत्ता यावर्षी ज्या लोकल बॉडीचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीने सगळ्या ठिकाणी इंडिपेंडेंटली आपल्या जागा लढवल्या आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये इंडिपेंडेंटली वाटचाल करत एक सक्षम पर्याय देण्याच्या दृष्टीने आमची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी संघटनात्मक बांधणीचं काम हे जोरदार पद्धतीने चालू आहे. आता आमचे बरेचसे प्रेक्षक आम्हाला सांगतात की आम्हाला मत द्यायचं होतं पण उमेदवारच नव्हतं, तर आम्ही काहीच करू शकलो नाही. तर 29मध्ये असं काही अपेक्षा पूर्ण होतील मतदारांच्या? 29मध्ये आम आदमी पार्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये नक्की उतरणार आहे. मागच्या निवडणुकीमध्ये 2024मध्ये इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्ष लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्याच्यानंतर इमिडिएटली आपल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने त्यावेळी सहभाग घेतला नव्हता. परंतु इथून पुढे येणाऱ्या सर्व निवडणुका आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार आहे आणि आत्ता झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू देत किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असू देत, या सगळ्या ठिकाणी आम आदमी पक्षाने तरुण होतकरू लोकांना, कष्टकरू लोकांना एक नवीन प्लॅटफॉर्म दिले. आपण बघतो की अनेकदा राजकीय पक्षांमध्ये होतं काय की तिथं गुंडगिरी असणाऱ्या लोकांना प्राधान्य दिलं जातं, पैसेवाल्यांना प्राधान्य दिलं जातं, घराणेशाही असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. परंतु जो कार्यकर्ता वर्षानुवर्ष त्या पक्षासाठी काम करतोय त्याला मात्र त्या ठिकाणी संधी नाकारली जाते आणि हे सर्रास सगळ्या मेनस्ट्रीम पार्टीजमध्ये दिसून येतं. परंतु आम आदमी पक्ष त्याला अपवाद आहे की आम आदमी पक्षामध्ये सर्वसामान्य लोकांना सुद्धा त्या ठिकाणी संधी दिली जाते. त्याच्यात कुठलीही बॅकग्राऊंड नसेल परंतु त्याच्यात जर धमक असेल जनतेचा आवाज उचलण्याची तर त्याला संधी दिली जाते. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की पंजाबमध्ये चन्नी त्यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या विरोधामध्ये आम आदमी पक्षाने एक साधा मोबाईल विक्रेत्याला मैदानामध्ये उतरलं होतं. मग त्याला एका मुख्यमंत्र्याच्या विरोधात एक मोबाईल विकणाऱ्या साध्या माणसाला आम आदमी पार्टीने तिकीट देणं आणि त्याला निवडून आणणं ही कामगिरी केवळ आम आदमी पार्टीच करू शकतं. दिल्लीमध्ये एक पंक्चरवाल्याचा मुलगा आमदार झाले. तर अशी उदाहरणं तुम्हाला केवळ आम आदमी पार्टी दिसेल की जी पैसा बघत नाही, घराणेशाही बघत नाही, गुंडशाही बघत नाही. ती लोकांसाठी काम करण्याची जर तुमच्यामध्ये जर हुनर असेल, तो जज्बा असेल तर आम आदमी पार्टी तुम्हाला नक्की संधी देते. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी परिवर्तन करायचं आहे, काहीतरी बदल घडवून आणायचं आहे आणि राजकारणात येऊन चांगल्या लोकांनी काहीतरी बदल घडवायचा आहे तर त्यांच्यासाठी आम आदमी पार्टी, आमचं असं म्हणणं आहे की चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे, शिकलेल्या लोकांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण स्वतः या ठिकाणी उतरून काही परिवर्तन करत नाही तोपर्यंत व्यवस्थेमध्ये काही परिवर्तन होणार नाही. चांगल्या लोकांनी यायला पाहिजे आणि त्यांना संधी देण्याचं काम हे आम आदमी पार्टी करणार. आणि या संधीसाठी दर्शन प्रोडक्शन्सकडनं आपण एक प्लॅटफॉर्म मानकरी म्हणून कायम त्यांना उपलब्ध करून देऊ. धन्यवाद. आपले काही सहकारी आहेत सर, तर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा, प्रेक्षकांना पण कळू द्या. आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत अजित फाटके पाटील साहेब. हे COEPतून झाले, इंजिनियर झालेले आहेत. त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन MS डिग्री केलेली आहे. भारतामध्ये ते काही सॉफ्टवेअरच्या काही कंपन्या चालवतात. तर त्यामुळे अतिशय उच्च शिक्षित असं आमचं हे नेतृत्व आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. विजय कुंभार सर आमचे उपाध्यक्ष आहेत राज्याचे. विजय कुंभार सर राष्ट्रीय पातळीवरती नावाजलेले
माहिती अधिकार क्षेत्रातले जाणकार आहेत, तज्ज्ञ आहेत. आपण गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिलं की पूजा खेडकर प्रकरण असू दे किंवा पार्थ पवारचं आत्ताचं जमिनीच्या घोटाळ्याचं प्रकरण असू दे, यासारख्या अनेक महत्त्वाचे प्रकरणं बाहेर काढण्याचं काम हे विजय कुंभार सरांनी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अनेक टीम या ठिकाणी कार्यरत आहे. रविराज काळे आमचे युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आहेत. एक अतिशय सामान्य घरातनं आलेला, म्हणजे वीटभट्टीवर काम केलेला असा तो मुलगा, परंतु तो त्याच्यामध्ये काही काम करण्याची धमक होती, पक्षाने त्यांना संधी दिली. आता त्यांना प्रदेश अध्यक्ष त्या ठिकाणी केलेले. आमचे संदीप देसाई कोल्हापूरचे, ते व्यावसायिक आहेत आणि शिवाय आम आदमी पक्षाचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम ते कोल्हापूर भागामध्ये सांभाळत आहेत. भूषण ढाकुळकर म्हणून आहेत आमचे, ते नागपूरचे डिव्हिजन सांभाळत आहेत. ॲडव्होकेट मनीष मोडक हायकोर्टाचे ॲडव्होकेट आहेत, ते आमच्या अमरावती डिव्हिजनचं त्या ठिकाणी काम बघतायत. तर अतिशय उच्च शिक्षित आणि ज्यांना काहीतरी समाजासाठी करायचं आहे अशा तरुण लोकांची ही टीम, विशेष करून तरुण लोकांची टीम ही आम आदमी पार्टीमध्ये कार्यरत आहे आणि अतिशय चांगल्या मोठ्या ध्येयानं या ठिकाणी ती मैदानामध्ये उतरलेली आहे. आणि CJP पण म्हणजे आपल्याकडनंच प्रेरणा घेऊन स्थापन झालेला गट आहे का, कसं म्हणजे थोडंसं? CJPचे जे फाउंडर आहेत अभिजित डिपके, हे पुण्यामध्ये आम आदमी पक्षाचे युथ विंगचे पदाधिकारी होते. इथे पुण्यामध्ये त्यांनी काही काळ काम केलं आणि त्याच्यानंतर ते केंद्रीय पातळीवरती आमच्या सोशल मीडिया टीममध्ये सोबत काम केलं. त्या अर्थात अनेक इंटरव्ह्यूजमध्ये त्यांनी सुद्धा आपली ही आम आदमी पक्षाची जी पार्श्वभूमी आहे ती, इव्हन मी कुंभार सरांना पण बघितलं स्टेजवरती तिथे. कुंभार सरही होते. कुंभार सर दिल्लीलाही गेले होते प्रोटेस्टमध्ये. तर त्याच्यामुळं CJPतील अभिजित डिपके हे आम आदमी पक्षाचीच पार्श्वभूमी असलेले आहेत. ओके, म्हणजे आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे त्यांना. मग सपोर्ट का नाही मग तिथे आपल्या पक्षाकडनं कोणी सपोर्टला गेलं नाही त्यांच्या? नाही, पक्षाला CJPला प्रोटेस्टला सपोर्ट हा अरविंद केजरीवाल यांनी ज्यावेळी जंतर मंतरवरती आंदोलन होतं त्याच दिवशी त्यांनी एक पब्लिक स्टेटमेंट देऊन त्याला पाठिंबा दिलेला आहे. CJP काही राजकीय पक्ष नाही आहे, ती एक युवकांची चळवळ आहे. त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्हाला असं वाटतं की युवकांची चळवळ ही युवकांनीच चालवली पाहिजे, युवकांचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजेत. त्याच्यामुळं त्यांच्या आंदोलनामध्ये राजकीय पक्षांनी जाऊन तिथं काही करणार आणि चळवळ म्हणून त्यांनी एक तत्व बाळगलं होतं की स्टेजवरती कोणी राजकीय पदाधिकारी त्या ठिकाणी येणार नाहीत, परंतु ते पथ्य त्यामुळे आम्हीही पाळलेलं आहे आणि आमचा CJPला युवकांच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे. कुंभार सर होते. कुंभार सर हे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ऑपरेट होतात आणि राजकीय पदाधिकारी म्हणून पण असतात. हा, तर ते दोन्ही राजकीय थोडासा कल कमी आहे आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा कल आपल्याला दिसतो. आणि त्यांना सोडायचा इच्छा झाली तर ते, आणि सरांनी स्वतःही सांगितलेलं आहे की एक पालक म्हणून ते त्या ठिकाणी गेलेले आहेत की त्यांना असं वाटतं की ही तरुण मुलं उभे राहत आहेत, तर यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कुंभार सर दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही चळवळ उभी राहिली पाहिजे. बरोबर. अनेक वर्षानंतर युवकांची चळवळ या देशामध्ये तयार होते आणि युवक हे व्यवस्थेला प्रश्न विचारतात, शिक्षणाच्या मुद्द्यावरती प्रश्न विचारतात. आमच्यासाठी तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे आम आदमी पार्टी जी शिक्षण आरोग्याला आपला राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू मानते, त्याच शिक्षणाच्या मुद्द्यावर जर युवकांची चळवळ उभी राहत असेल तर त्याला आम आदमी पार्टी नक्कीच पाठिंबा देणार. विद्यार्थ्यांसाठी काही विजन आहे की रिझर्वेशन हा एक मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये, तर आम आदमी पक्षाचा स्टँड काय? आम आदमी पक्षाची भूमिका अशी आहे की सगळ्यांना दर्जेदार आणि अफोर्डेबल एज्युकेशन भेटायला पाहिजे. मोफत सुद्धा, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सरकारी इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या ठिकाणी मोफत भेटलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथं अफोर्डेबल एज्युकेशन भेटलं पाहिजे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की दिल्लीमध्ये त्यांनी काय केलं होतं की प्रायव्हेट शाळांची जी वाढलेली फी होती ती अनेक शाळांची वाढलेली फी परत द्यायला लावली. आत्ता पंजाबमधल्या मागच्या आठवड्यातला निर्णय आहे की आता या ठिकाणी सरकारने कायदा एक आता आणला आहे की तुम्हाला 3 वर्षामध्ये 15% जास्त फी वाढ करता येणार नाही, आणि केली असेल तर तुम्ही पालकांना ती परत द्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मात्र इथलं सरकार हातावर हात ठेवून बसलेलं आहे, काहीही करत नाही. इथल्या खाजगी शाळांच्या बद्दल पालकांमध्ये अभ्यास चालू असेल सर, किती अभ्यास करणार? आता किती टर्म आहे, तुम्हाला आमदार फोडायचा अभ्यास बरोबर होतो, पक्ष फोडायचा अभ्यास बरोबर होतो, कोणाला कुठं कोणावरती कुठली धाड टाकायची याचा अभ्यास सगळा बरोबर असतो, जी कामं करायची त्याचा अभ्यास नाही.
त्यामुळे राजकारणावरती जास्त अभ्यास आहे, सत्ताकारणावर त्यांचा अभ्यास जास्त आहे, पण सत्तेत आल्यानंतर काय करायचं याचा अभ्यास त्यांचा कमी आहे. आणि मुळात काय आहे की भारतीय जनता पार्टी हे एज्युकेशन माफियांच्या फंडिंगवरती चालणारा पक्ष आहे, काँग्रेस पण चालत मोठ्या होतं सर. लोकांच्या याच्यावरती चालणारा पक्ष आहे. काँग्रेसचं आहे आम्हाला, आम्ही काही काँग्रेसच्या बाजूचे नाहीत, काँग्रेसचं काय आम्ही काय लाड करायचं काही कारण नाही, त्यांच्याकडे सुद्धा शिक्षण सम्राट आहेत, त्यामुळे आमचा त्यांनाही विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की या देशाला विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर एक गोष्ट कुठली होणे गरजेचं आहे, तर ते सगळ्यांना दर्जेदार आणि अफोर्डेबल एज्युकेशन मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे जे एज्युकेशन माफी आहे याला मोडीत काढला पाहिजे. हे जे आत्ता जे आपण बघतो की नीटचे पेपर फुटले, CBSEचे पेपर फुटले, अनेक परीक्षांमध्ये स्पर्धा परीक्षांचे पेपर किती वेळा फुटते, तर तुम्हाला साधी परीक्षा कंडक्ट करता येत नाही, कारण त्यांचेच दलाल तिथं सत्तेमध्ये बसलेले नाही, आहेत. आता ते आर्मी आणि नेव्ही सगळेजण सहकार्य करतात सर त्याच्यासाठी. काय आहे लक्षात घ्या की पेपर फुटले कुठे, ज्यांनी पेपर तयार केले केले त्यांनीच फोडले. आता त्याचे सगळे फोडणारे लोक पुण्यात आहेत, बा. प्रत्येक विषयाचे त्याचे तज्ज्ञ इथं पुण्यात आहेत, त्यांनीच पेपर फोडला हे आपल्याला समोर आलंय. आणि आर्मी आणि नेव्हीचे ट्रान्सपोर्टेशनमध्ये पेपर नाही फुटलेला, हा हा पेपर जिथं तयार केला नाही, गेला पण तिथं फुटला. तसा इव्हेंट पण दिसत नाही ना सर, मग ते प्रमोट कसं करणार? मग ते काय आहे की तुम्ही फक्त PR इव्हेंट म्हणून बघताय. हा हा आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, हा बरोबर बरोबर ना? बरोबर. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आहे तिथं त्याच्यावरती करायला पाहिजे. NTA प्रमुखाला तुम्ही सॅक करायला पाहिजे, त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोललेत की आमच्या इथं काही झालेलंच नाही, आम्ही ऍक्सेप्ट नाही करत. मग तेच तर त्यांची केवढी उद्दामगिरी आहे की त्यांना मान्यच नाही की त्यांचा पेपर फुटला. अख्खा देश याच्यावरती हैराण आहे की या नीटचे पेपर फुटल्यामुळं, आणि ते मान्य करत नाहीत. मग ही मगरुरी आली कुठून? सरकारने त्यांना जाब नको विचारायला, मुख्यमंत्र्यांनी जाब नको विचारायला, प्रधानमंत्र्यांनी जाब नको विचारायला, शिक्षण मंत्री काय करतायत? आणि म्हणून हे तरुण सगळे रस्त्यावरती उतरलेत की धर्मेश प्रधानांनी राजीनामा द्या, दिला पाहिजे. तुम्हाला एक साधी परीक्षा घेता येत नाही, तुम्ही काय देश विकसित करणार? पहिल्यांदाच झालंय का पेपर फुटे? नाही, त्याच्या आधी झालेलं आहे. गेल्या 4 वर्षामध्ये 3 वेळा पेपर फुटलेले आहेत. त्याच्यामुळं नीटचा पेपर काही पहिल्यांदा फुटला आहे असं अजिबात म्हणायचं कारण नाही. आणि स्पर्धा परीक्षांचे पेपर तरी अगणित वेळा फुटलेले आहेत, अगणित वेळा. एवढ्या आपल्या त्या अलका टॉकीजच्या चौकामध्ये बिचारे पोरं किती वेळा त्यांनी आंदोलनं केली असतील. मग हे का नाही होत आहे? कारण यांची प्राथमिकताच नाही आहे. पण MPSC UPSCची जी मुलं आहेत त्यांनी परीक्षा दिल्यानंतर त्यांना पोस्टिंग नाही असे बरेच उमेदवार आहेत. याचा पण काही आयडिया आहेत का सर तुम्हाला? ठीक, बघा, ज्यांनी परीक्षा दिली, ज्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना पोस्टिंग दिलं नसेल तरी तो प्रॉब्लेम आहे. की मुळात काय आहे की युवकांच्या समस्यांबद्दल आणि शिक्षणाबद्दल हे सरकार गंभीरपूर्वक काही करत नाही. याचं कारणच असं आहे की खुद्द मोदीजींचं शिक्षण फारसं झालेलं नाही. त्यांचीच डिग्री ओरिजिनल आहे का याच्यावरती अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. आणि त्यांची खरी डिग्री ही पब्लिक डोमेनमध्ये दाखवली जात नाही. ते देशाचे एकमेव प्रधानमंत्री असतील की ज्यांचा कोणी वर्गमित्र नाही, जे ज्या विद्यापीठातनं शिकले ते विद्यापीठ सुद्धा म्हणत नाही की आमच्या शाळेतला विद्यार्थी, आमच्या विद्यापीठातला विद्यार्थी Non-biological हा हे झाला काय Non-biological प्रधानमंत्री झाला. नॉन बायोलॉजिकल आहेत, कोणी त्यांच्या आजूबाजूला नाही, असेच झालेले आहेत ते. त्यामुळे त्यांच्याच डिग्रीवरती प्रश्न आहे. ते स्मृती इराणीला त्यांनी HRD मिनिस्टर केलं होतं, एज्युकेशन मिनिस्टर केलं होतं, स्मृती इराणीच्या डिग्रीचा पत्ता नाही. म्हणजे असले अशिक्षित लोकांच्या हातात जर कारभार असेल तर काय होणार या देशाचं? पण निवडून देणारे लोक जास्ती जबाबदार आहेत असं नाही वाटत? नाही, निवडून देणारे लोकांनी सुद्धा याच्याबद्दल विचार करायला पाहिजे की हे जे 1500 रुपये मागत होते इलेक्शन मध्ये, 1500 लोक असतील, 5000 रुपये मागत असतील, होते. किंवा धार्मिक द्वेषाच्या आधारावरती असेल किंवा इतर द्वेषाच्या आधारावरती किंवा क्षणिक लाभासाठी तुम्ही जे मतदान करता त्याच्यातनं तुमचं दीर्घकाळासाठी मोठ्यासाठी प्रमाणासाठी नुकसान होतं. आणि हे काय होतं, एका बाजूने 1500 देणार आणि इकडे दुसऱ्या बाजूनी आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात ना. एका बाजूने इकडे तुम्ही देणार 1500, इकडे तुमचं लाखो रुपयांचं नुकसान, तुमचं भवितव्य सगळं खल्लास. आता म्हणजे 20-22 लाख नीटचे तरुण आहेत, त्यांचं भवितव्य काय आहे? त्याची भरपाई तुम्ही करू शकणार आहे? नाही भरपाई करू शकत तुम्ही. लाडका भाचा अशी काही योजना येणार आहे असं ऐकलं होतं. अहो, लाडक्या बहिणीतच आले होते. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अर्जाची छाननी केल्यानंतर त्यांना लाडके भाऊ सुद्धा दिसले आणि त्या लाडक्या भावांना त्यांनी पैसे सुद्धा दिले. एवढी इफिशियंट सिस्टीम की ज्यांना साधं जेंडर डिफरन्स सुद्धा कळलं नाही की अर्जदार हा पुरुष आहे का स्त्री आहे, आणि त्यांना सुद्धा त्यांनी लाडक्या बहिणीचे 1500 रुपये त्यांनी दिलेले आहेत. काँग्रेसला एक 125 वर्षाची विचारधाराची जोड आहे. संघाला एक 100 वर्षाचं त्यांनी संघटना चालवली आहे, यशस्वी चालवली आहे. मग आम आदमी पार्टीकडे असं काही दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत महाराष्ट्रासाठीचे झाले, पण राष्ट्रीय स्तरावरती
जे होते ते पण सोडून गेलेत. तर याच्यावरती काही प्रेक्षकांसाठी काही सांगायचं? नाही, आम आदमी पक्षामध्ये सुद्धा दुसऱ्या फळीचे नेते आहेत आणि ते तयार होत आहेत, पुढे येत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अरविंद केजरीवाल यांच्यानंतर संजय सिंगांची राज्यसभेतली भाषणं, आक्रमक आहे. आक्रमक भाषणं आहेत, आक्रमक भाषण. की ज्या त्वेषाने ते भारतीय जनता पक्षाचा बुरका फाडून टाकतात, त्यांच्या धोरणांवर टीका करतात, तेवढ्या आक्रमकपणे इतर कुठल्याच पक्षाचं खासदार त्या ठिकाणी करत नसतात. त्यांची भाषणं सर्व पक्षातले लोक, कार्यकर्ते बघतात, त्यांचे टीकाकारसुद्धा बघतात. भगवंत मान आमचे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, अतिशय लोकप्रिय असा चेहरा आहे आणि तिथले पंजाबमधले जनता त्यांना सपोर्ट करते. खूप लोकप्रिय असं ते नेतृत्व आहे. त्याच्यानंतर गुजरातमध्ये आता आम आदमी पक्ष काम करते. गुजरातमध्ये त्या ठिकाणी गोपालभाई इटाले असतील, येसुदान गढवी असतील, मनोज सोरठी असतील, हे सुद्धा आमचे दुसऱ्या फळीतले नेते आहेत. खूप आक्रमक पद्धतीने त्या ठिकाणी मोदींच्या गडामध्ये राहून त्या ठिकाणी बीजेपीशी टक्कर द्यायचं काम 300 सीट करतायत. आलेत काहीतरी. आत्ता लोकल बॉडीमध्ये 300हून जास्त सीट आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे की अनेक ठिकाणी जे काँग्रेसला भेदता आलं नाही असे किल्ले भेदण्याचं काम हे आम आदमी पार्टीने केलेलं आहे. आणि आत्ता 2-4 वर्षातच, म्हणजे असं काही फार मोठा इतिहास आहे असं नाही. म्हणजे जी गोष्ट गुजरातमध्ये काँग्रेस 40 वर्ष त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये, 30-35-40 वर्ष, बरोबर. जे त्यांना करता आलं नाही ते आम आदमी पार्टी गेल्या काही वर्षामध्ये त्या ठिकाणी करते. कारण आक्रमक विरोधक काय असतो हे आम आदमी पक्षाने दाखवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आमचे डोडाचे त्या ठिकाणचे आमदार आहेत, की तिथे त्यांनी हॉस्पिटलची मागणी केली म्हणून त्यांना नरेंद्र मोदी सरकारने 1 वर्षासाठी त्यांनी जेलमध्ये टाकलं होतं. बर. नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट लावला, शेवटी कोर्टाने तो ॲक्ट रद्द केल्याने आता त्यांची मेहराज मलिक नाव त्यांचं, अतिशय आक्रमक आणि तरुण नेतृत्व. म्हणजे फॅक्ट आहे, मीडियामध्ये आहे. हे मीडियामध्ये आहे आणि कोर्टाने त्यांना सांगितलं की हे नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट लावणं चुकीचं आहे. म्हणजे जो टेररिस्टना लावणारा ॲक्ट आहे तो त्यांनी हॉस्पिटलची मागणी केली म्हणून मेहराज मलिकनं लावलं. आता त्यांची त्याच्यातनं ठिकाणी सुटका झालेली आहे. दिल्लीमध्ये आमचे सौरभ भारद्वाज आहेत, आतिशिया आहेत, हे सुद्धा आक्रमक पद्धतीने तरुण चेहरे आहेत. त्याच्यामुळं जरवाल साहेब. प्रकाश जरवाल सर आहेत, आमचे महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत, अतिशय तरुण, 3 वेळा आमदार झालेले व्यक्ती आहेत. तर अशा तरुण लोकांचा, दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा समावेश आहे आम आदमी पक्षामध्ये. त्याच्यामुळे आम आदमी पक्षाचं भवितव्य उज्ज्वल आहे असं मला वाटतं. याचं कारण की अरविंद केजरीवालांना मानणारा तरुणांचा एक खूप मोठा गट त्यांच्यासोबत सातत्यानं राजकारणामध्ये सक्रिय आहे. मग हे पिढीजातच पुढे देत जाणार का? म्हणजे मॅडम येतील का, मुलगा येईल का, कोण येईल असं त्यांच्यातलं? नाही, घराणेशाहीचा काय संबंध आहे? आम आदमी पक्ष असं घराणेशाहीवरती लिहून देऊ शकता तुम्ही? लिहून देऊ शकतो. आम आदमी आणि पक्ष असं झालं तर अजिबात नाही, राजीनामा देणार, राजीनामा देतो, लिहून देतो तुम्हाला. पक्ष सोडणार? हो, सोडून. आम आदमी पक्ष हा घराणेशाहीला न मानणारा पक्ष आहे आणि आम आदमी पक्ष हा लोकांना संधी देतो. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत ही आमची प्राथमिक भूमिका आहे. मग राजकारणामध्ये कमी पडतोय असं वाटतं का आपण? म्हणजे बाकीचे इतर पक्षांमधले जे लोक आहेत, एस्टॅब्लिश लोक आहेत, ज्यांना बीजेपीमध्ये संधी नाही आहे, असे दुसऱ्या पार्टीजमध्ये जातात. मग आम आदमी पार्टीवाले का नाही घेत त्यांना? कारण आम आदमी पार्टीमध्ये काय आहे की तुम्हाला इथं संघर्ष आहे. इथं तुम्हाला काही कुठलं पद दिलं जात किंवा पद जरी असेल, पक्षाचं पद असेल, पण इथं संघर्ष आहे. आम आदमी पक्षाला काही महाराष्ट्रामध्ये कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधार नाही आहे किंवा कुठल्या साखर कारखाने नाहीत, कुठल्या शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यामध्ये नाही आहेत. बऱ्याचदा महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांचं राजकारण आहे हे अशा सहकारी संस्थांच्या आडून चालतं किंवा त्यांच्या मदतीने चालतं. तशा पद्धतीचं कुठलंच सपोर्ट नेटवर्क आज आम आदमी पार्टीच्या सोबत नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीमध्ये येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला, नेत्याला या ठिकाणी संघर्षाचीच भूमिका ही घ्यावी लागते आणि ती ज्यांची तयारी आहे ते लोक आज त्या ठिकाणी आम आदमी पक्षाचं काम करतायत. आपण बघतो की इतर जे प्रस्थापित पक्ष, म्हणजे शिवसेना असू दे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा इव्हन काँग्रेस असू दे, यांच्यातल्या सुद्धा अनेक नेत्यांची आज संघर्षाची भूमिका राहिली नाही. ज्यांना शांतपणे निवांत झोप घ्यायची, ज्यांना वाटतं की ज्यांच्या घरी ईडी सीबीआयची धाड पडू नये, असे लोक ऑलरेडी बीजेपीमध्ये जाऊन बसलेले आहेत. आणि ज्यांना वाटतं की या मोदी सरकारच्या संविधान विरोधी किंवा जनविरोधी धोरणांना विरोध करायला पाहिजे, ते लोक आम आदमी पक्षामध्ये येऊन संघर्ष करतात. यांची संख्या आज कमी दिसेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच ती वाढलेली दिसेल आणि याला खूप मोठ्या प्रमाणावर जनतेचं समर्थन सुद्धा मिळवलेलं तुम्हाला दिसेल. म्हणजे सहकार हा जो पार्ट आहे याच्यावरती काम करणारं आम आदमी पार्टीमध्ये कोणी आहे का? आम आदमी पार्टीमध्ये त्याचे अभ्यासक आहेत आणि त्याच्यावरती काम करतात. आम आदमी पार्टीचं स्वतःच एक थिंक टँक आहे. आम आदमी पार्टी ही मेनली धोरणांवरती जास्त अभ्यास करते.
त्याच्यामुळे कदाचित इतर सहकार धोरण हे महाराष्ट्रातनं पूर्ण देशात पसरलेलं आहे. बरोबर. सहकार धोरण इथं आपल्या गाडगेंनी चालू केलं. धनंजय गाडगे यांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली. विखे पाटलांच्या तिथून ती सुरुवात झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते पसरलं. गुजरातमध्ये सुद्धा ते गेलं आणि संपूर्ण देशाला दिशा दर्शवू शकेल अशा पद्धतीचं सहकार आहे. परंतु आता काय झालंय, सहकारामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बजबजबुरी माजलेली आहे, स्वाहाकार झालेला आहे, भ्रष्टाचार माजलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी सहकारी हे जनतेची प्रॉपर्टी न समजता प्रत्येकजण स्वतःची प्रॉपर्टी समजायला लागला. बरोबर. सहकारी साखर कारखाना हा अमुक एका नेत्याचा, ही शिक्षण संस्था अमुक एका नेत्याची, असं झालंय. आणि म्हणून परत एकदा आपल्याला शिवरायाने जे सांगितलं होतं, शिवरायांच्या काळात काय होतं की सगळे वतनदारच एवढे मोठे झाले होते की ते स्वतःला मालक समजायचे. आत्ता तसंच झालं की हा कारखाना याचा, ही शिक्षण संस्था याची, हा जिल्हा याचा, हा मतदारसंघ याचा. बरोबर. तर या वतनदारांना बाजूला करण्यासाठी आणि रयतेचं राज्य शिवरायांच्या प्रेरणेतून आणण्यासाठी आम आदमी पक्ष काम करत आहे. आणि आमचं म्हणणं आहे की सहकार जरी असलं तरी त्याची मालकी ही जनतेची आहे, ती कुठल्या एका व्यक्तीची नाही, एका नेत्याची नाही. त्याच्यामुळे सहकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साफसफाई होणं गरजेचं आहे आणि तिथं झाडू फिरवणं गरजेचं आहे. वरच्या नेतृत्वाकडे आम आदमी पार्टीच्या बऱ्याचशा कंप्लेंट्स आहेत, आपल्या कानावर आलेल्या आहेत काही खालच्या पदाधिकाऱ्यांच्या कशाबद्दल? नेतृत्वासाठी, की दिल्लीचे नेतृत्व आहे समजा किंवा महाराष्ट्रातले जे आहेत त्यांच्यासाठी जे काही प्रॉब्लेम्स आहेत असे काही कानावर आलेत तुमच्या, जे तुम्हाला सांगू वाटेल असं? नाही, पक्षांतर्गत गोष्टी मी इथं आपल्या मीडियाच्या चॅनलवरती काही मी बोलू इच्छित नाही. की मुंबईमध्ये आले होते बरेचसे नेते मंडळी, पुण्यात नाही आले, पिंपरी चिंचवडमध्ये नाही आले, नागपूरमध्ये नाही आले, असा भेदभाव का? म्हणजे असा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. नाही, तसं नाही. काय आहे की अरविंद केजरीवाल हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत आणि ते सर्वच ठिकाणी ते नाही फिरू शकत. संजय सिंग येऊ शकतात. संजय सिंग पुण्यामध्ये खूप वेळा आलेले आहेत, नागपूरला आलेले आहेत, Elections सोलापूरला आलेत, इलेक्शनच्या दरम्यानच आले. या इलेक्शन्सला हां, मुंबईमध्ये आत्ता येऊन गेले. पुण्यामध्ये इलेक्शनच्या अगोदर, इलेक्शनमध्ये नव्हते पण इलेक्शनच्या अगोदर 4 वेळा ताकद सभा द्यायला घेतलेल्या आहेत. पाहिजे, जी ताकद दिली पाहिजे खालच्या कार्यकर्त्याला, जो त्याला आश्वासन दिलं पाहिजे, जे त्याच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे टीम म्हणून. असं वाटतं का की कमी पडतंय, अजून काहीतरी सुधारणा होऊ शकते त्याच्यामध्ये? नाही, आमच्या सगळ्या वरिष्ठांचं खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या पातळीवरती कॉपरेशन जरवल आहे. सर करतायत, पळतायत, दिसतायत. फाटके पाटील साहेब सुद्धा खूप प्रचंड असे बिझी होते आणि त्यांनी खूप मेहनत घेतलेली त्याच्यामध्ये, पण वरनं असं काही नाही येतात ना. आता तुम्हाला सांगतो की राखी बिर्लांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मी असं ऐकलं होतं की रविराज काळे, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो, रविराज काळेंच्या वेळेस जेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडचा गट लढवायला घेतला होता तेव्हा अशी मागणी होती त्या एजन्सीकडं की त्यांच्या सहकाऱ्यांकडनं की बाबा 31 सेकंदाची बाईट पाहिजे होती केजरीवाल साहेबांची, की आमचे उमेदवार असे आहेत पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये लढत आहेत, तर त्यांना तुम्ही विजयी करा. अशी 30 सेकंदाची बाईट जरी भेटली असती, पण ते कन्वे झाला नाही. शेवटच्या मिनिटापर्यंत इलेक्शन पण संपलेत. काय आहे की बीजेपीची भीती नाही ना? नाही, अजिबात नाही. बीजेपीची भीती काय आहे? तर आमचे सगळे नेते जेलमध्ये जाऊन आले, त्यामुळे बीजेपीला घाबरत नाही आम्ही. त्यामुळं जेल किंवा बीजेपीवरती टीका करणारा आक्रमक पक्ष कुठला असेल तर आम आदमी पार्टी आहे. सगळ्यात जास्त जर वरिष्ठ नेतृत्व ज्याचं जेलमध्ये गेलं असेल तर कुठला पक्ष असेल तर आम आदमी पार्टीचा आहे. म्हणजे एकमेव मुख्यमंत्री असेल, एकमेव मुख्यमंत्री ज्यांना 6 महिने तुम्ही जेलमध्ये टाकलं. भारताच्या इतिहासामध्ये कधीही मुख्यमंत्र्यांना अटक नाही झाली. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, त्यांना 2 वर्ष तुरुंगामध्ये ठेवलं. आमचे शिक्षण मंत्री, हे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना 2.5 वर्ष तुरुंगामध्ये ठेवलं. आमची मुलूक मैदानी तोप संजय सिंग यांना 6 महिने ठेवलं आणि या सगळ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सोडले. त्यामुळे आम्ही भाजपला अजिबात घाबरत नाही. आमचं म्हणणं असं आहे की, आणि साधारणपणे वरिष्ठ नेतृत्व असं आहे की अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय नेते आहेत. ते सगळ्या लोकल बॉडीच्या छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये खरंच राष्ट्रीय नेतृत्वानं लक्ष घालावं का, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आज पण मोदी साहेब तर इकडे कसबा पेठेमध्ये पण येऊ शकतात. मोदी साहेब काय आहे की देशाचे प्रधानमंत्री नाहीत, ते फक्त निवडणूक मंत्री आहेत. ते प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनाला येतात. वनाजला मेट्रो स्टेशन झालं त्याच्या उद्घाटनाला आले, डेक्कनला झालं तिथं आले, अजून इकडे सिव्हिल कोर्टात झाले तिथं आले. त्याच्यामुळे मला नाही वाटत की श्रेय घेतलं नाही. प्रधानमंत्र्यांनी काय यावं 4-4 वेळा मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करायला? त्यांना तेवढंच काम आहे का? प्रधानमंत्र्यांनी एकदा फाउंडेशन तुम्ही स्टोन ठेवायला आलात, चांगलं आहे. प्रत्येक स्टेशन झाल्यानंतर 4 वेळा पुण्यामध्ये यायची काय गरज आहे?
प्रत्येक छोट्या मोठ्या महानगरपालिका आणि त्याच्यासाठी हा actually- प्रॉब्लेम आहे साहेब. काय आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जर प्रधानमंत्र्यांनी जर निवडणुकाच करत बसल्या, मग दुसऱ्या बाजूला तुम्हीच म्हणताय की वन नेशन वन इलेक्शन पाहिजे कारण प्रचारामध्ये खूप वेळ जातो. अरे बाबा, तुम्ही कशाला प्रचारामध्ये देताय? लोकल बॉडीची इलेक्शन आहे, प्रधानमंत्र्यांनी यायचं काय कारण आहे? तिथे स्थानिक नेतृत्व आहे, मुख्यमंत्री आहे, तुमचं राज्यातलं नेतृत्व आहे, त्यांनी निवडणुका लढवल्या पाहिजेत. तुम्ही एवढंच जर काम केलं असेल तर तुम्हाला प्रधानमंत्र्यांच्या कोबड्यांची आणि त्यांच्या लोकप्रियतेची गरज काय? आज परिस्थिती अशी आहे की इथल्या नगरसेवकांचं नाव माहिती नाही लोकांना, केवळ भाजपच्या आणि मोदींच्या चेहऱ्याकडे बघून निवडून आलेत. निवडणूक आलेली. मग आता मग त्यांच्या प्रचाराला परत मोदींनीच यायचं आणि त्यांना निवडून द्यायचं. मग सिस्टीम सुधारणार कशी? स्थानिक नेतृत्व तयार व्हायला पाहिजे आणि स्थानिक नेतृत्वाच्या त्याने काम केलं की नाही हे लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये होतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की राष्ट्रीय नेतृत्वाने मोठ्या निवडणुका लढवाव्यात, छोट्या निवडणुका ह्या राज्य आणि त्याच्या खालच्या नेतृत्वाकडे सोपवाव्यात. तरच तिथं खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाची कस लागते, परीक्षा होते. त्यांनी काम केलं असेल तर जनता त्यांना साथ देते. चालतंय. आता पुण्यातले कुणी असं आहे की आश्वासक चेहरा वाटतोय, मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा चंद्रकांतजी पाटील असतील, म्हणजे मोठे सगळे दिग्गज लोक आलेले आहेत तुमच्या फाईटसाठी, आणि एक बाजूला आपण आम आदमी पक्ष बघतोय. केजरीवाल साहेब पुण्यामध्ये कधी आले होते सभेसाठी? पुण्यामध्ये सभा नाही घेतली त्यांनी, पुण्यामध्ये आजपर्यंत नाही घेतली. प्लॅन करताय? चाललाय प्रयत्न. सर, शाळांबद्दल काही न्यूज ऐकण्यात आली आहे की एक संस्थेला देणार आहे प्रवक्ते सर आपले कोण मुकुंद म्हटले? किर्दत. त्यांनी एक मुद्दा मांडला आहे, तर थोडीशी माहिती द्याल सर प्रेक्षकांना? काय आहे की पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा सुरुवातीला काही एजन्सीजनं त्यांनी चॅरिटेबल बेसिसवरती चालवायला दिलं की ते त्यांच्या बाजूनी काय म्हणता येईल की एक पुणेला मदत म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवायला मदत करण्याचं काम चालू केलं. आणि आता प्रस्ताव असा आहे की या महानगरपालिकेच्या शाळा ती फाउंडेशन चालवणार आणि त्याला प्रत्येक विद्यार्थ्यामागं 25,000 रुपये देण्याचं काम हे पुणे महानगरपालिका करणार. सुंदर. म्हणजे जागा महानगरपालिकेची, बिल्डिंग महानगरपालिकेची, विद्यार्थी महानगरपालिकेच्या शाळेतले, आणि तिथं मात्र चालवणार मात्र हे दुसरे फाउंडेशन. आता आमचा प्रश्न असा आहे की जर महानगरपालिकेला स्वतःच्या शाळा चालवता येत नसतील तर यांना सत्तेवर राहायचा अधिकार आहे का? तुम्हाला महानगरपालिकेला स्वतःच्या शाळा, दवाखाने स्वतः चालवताच यायला पाहिजेत. आता सरकार RT योजना राबवते. RT योजनेमध्ये ते खाजगी शाळांना सुद्धा 17 ते 18,000 रुपये पर स्टुडंटनी ते देतात. इथं तुम्ही 25,000 रुपये देताय. आमचं म्हणणं आहे की महानगरपालिकेने 1 रुपयाही कोणाला न देता स्वतःचा स्टाफ स्वतः भरावा आणि स्वतःच्या शाळा स्वतः चालवल्या पाहिजेत. खाजगी शाळा एका बाजूला आहेत, गोष्ट वेगळी आहे, परंतु महानगरपालिकेच्या शाळा यांचं खाजगीकरण आम्ही होऊ देणार नाही. आमचा त्याला सक्त विरोध आहे. त्याच पद्धतीने दवाखान्यांचं, हॉस्पिटलच्या खाजगीकरणाला सुद्धा आमचा विरोध आहे. म्हणजे आत्ता परवा बाणेर हॉस्पिटलला ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल झालं. 30 वर्षासाठी त्यांनी ती हॉस्पिटलला ती जागा दिली. 30 वर्षासाठी लीजवरती. असे 6 हॉस्पिटलना त्यांनी जागा लीजवरती दिली. वारजे इथं पॉप्युलर नगर या ठिकाणी दिले. तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्याचा शिलान्यास पायाभरणी करायला, उद्घाटन करायला. त्याच्यानंतर बराटे हॉस्पिटल आहे, वानवडीच्या इथं एक आहे. असे जो 5 ते 6 हॉस्पिटल आहेत की जे 30 वर्षासाठी त्यांनी लीजवरती दिलेले आहेत. का? तर यांचं म्हणणं आहे की आम्हाला डॉक्टर भेटत नाही. आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला पुण्यामध्ये शिक्षक आणि डॉक्टर का नाही भेटू शकत? पुणे काय गडचिरोली आहे का? पुणे काय नंदुरबार आहे का? धुळे आहे का? हा काय आदिवासी भाग आहे का की तिथं तुम्हाला डॉक्टर शिक्षक भेटत नाहीत? आणि ज्या एजन्सीला देणार त्यांना मात्र बरे डॉक्टर आणि शिक्षक त्यांना भेटणार. मग हे कसं काय? याचं कारण असं आहे की यांना शाळा, दवाखाने चालवण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. मध्ये एक आकडा आला होता की 2014 पासून त्या आजतावे 10 वर्षामध्ये या देशामधल्या 1 लाख सरकारी शाळा या बंद केल्या गेल्यात. महाराष्ट्रामध्ये हजारो शाळा त्या ठिकाणी बंद केल्या गेल्या आहेत. तेच धोरण आता महानगरपालिका या ठिकाणी राबवू बघते. आणि याच्यामध्ये काय होतं की सुरुवातीला हे फक्त गरीब विद्यार्थी म्हणतात आणि नंतर मग याचं कमर्शियलायझेशन घेतात आणि मग डायरेक्ट पालकांकडनं पैसे घ्यायचे सुद्धा प्रकार या ठिकाणी
होतात. होतात. आणि तसं हॉस्पिटलचं सुद्धा आहे की एका बाजूने सरकारचे सुद्धा पैसे घ्यायचे आणि पेशंटकडनं सुद्धा पैसे घ्यायचे, असे प्रकार या ठिकाणी चालू होतात. सुतार हॉस्पिटलमध्ये सुतर हॉस्पिटलमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी त्यांनी तसं त्या पद्धतीने केलं. तर आमचा त्याला विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की सरकारने आरोग्य आणि शिक्षण या सुविधा मोफत द्यायला पाहिजेत आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन नाही केलं पाहिजे. प्रश्न असा आहे की इथले मंत्री काय करतात, इथले चंद्रकांत दादा पाटील काय करतायत, मुरलीधर मोहोळ काय करतायत, त्यांचं या ठिकाणी अजिबातच लक्ष नाही आहे का? तुमच्या महापौर नागपुरे यांचं या ठिकाणी लक्ष नाही आहे का? ते फक्त भडकाऊ भाषणं करण्यामध्ये लक्ष देत आहेत, काहीतरी प्रक्षोभक विधानं करायची अभ्यास आणि त्यांना. करतात सर ते. आता जस्ट 100 दिवस पूर्ण झाले. मग हा निर्णय कशाला घेतला? अभ्यासच करते तर आधी अभ्यास करा, परिपूर्ण करा, लोकांशी बोला. आमच्यासारख्या लोकांना वेळ नाही तर दिल्लीला जाऊन या. दिल्लीमध्ये कसं आम आदमी पक्षाने शाळा सुधारलेली आहेत त्या बघून या. तुम्ही प्रेझेंट केलंय काही मंजुषाताईंना? मंजुषा त्यांना काही केलेलं नाही आहे, परंतु महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला आम्ही आमचं प्रेझेंटेशन आज दिलं होतं. म्हणजे तेच भरती संदर्भातलं जे मोठा कार्यक्रम महानगरपालिकेने घेतला होता आणि तुमचे रविराज काळेंनी काहीतरी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली होती, तेच महानगरपालिकेबद्दल बोलताय का तुम्ही? नाही, तो इंजिनिअरिंग भरतीचा घोटाळा आहे त्याबद्दल ते बोलत आहेत की त्या ठिकाणी इंजिनियर भरती म्हणून काही ठिकाणी तरुणांची फसवणूक झाली आणि त्याच्यामध्ये खूप पैसे घेतले गेले, लाखो रुपये घेतले गेले. बरोबर. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाशीच संबंधित असलेले लोक त्याच्यामध्ये पैसे घेताना आढळले. एकेका उमेदवाराकडून 30-35 लाख रुपये त्यांनी घेतले गेले. अशा 200 तरुण मुलांची फसवणूक झाली आणि याला बनावट नियुक्तीपत्र दिली गेली आणि याच्यावरती कुठलीही कारवाई पुणे महानगरपालिकेने केलेली नाही, इथल्या पोलीस प्रशासनाने केलेली नाही. मी दुसरं बोलतोय की इथले जे शिक्षक आहेत, शिक्षक विभाग आहेत, हे ऑलरेडी दिल्लीला जाऊन बघून आलेले आहेत की दिल्लीतल्या शाळा अभ्यास दौरे पण भरपूर करतात. पण तरी सुद्धा तुम्ही खाजगीकरण का करताय? त्यामुळे आमचं त्याला खाजगीकरणाला विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की गोरगरिबांना शिक्षण हे मोफत भेटलं पाहिजे आणि महानगरपालिकेने ते स्वतः चालवलं पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. पण तुमचा जो विरोध आहे हा फक्त लोकांपुरता किंवा एक छोट्या प्रेस कॉन्फरन्स पुरता होतो, तो विरून जातो पुढे. तर तुम्ही निवेदन देऊन किंवा प्रॉपर फॉलोअप घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडे तो मुद्दा लावून धरला पाहिजे, असं कोणी टीम आहे आपली? टीम आहे, आमचे कार्यकर्ते आहेत. अनेकदा आम्ही ते लावायचा प्रयत्न करतो. कधी कधी काही ठिकाणी आम्ही स्वतःहून कमी पण पडत असू, मग त्याच्यामुळं आमच्या बाजूने काही गोष्टी कमी होत असेल तर ते मी मान्यच करतो. परंतु आमचा एक छोटा कार्यकर्त्यांचा समूह आहे, परंतु आम्ही त्याच्यातनंही आमच्या परीने मॅक्सिमम सगळे मुद्दे लावून धरायचा आमचा त्यातनं प्रयत्न असतो. प्रयत्न आमचा हा आहे की याच्यामध्ये येत्या काळामध्ये जास्त लोकांचा सहभाग वाढेल आणि हा विरोध केवळ आम आदमी पक्ष म्हणून न राहता ते एक जनचळवळ बनेल. हे आमच्यासमोरचं चॅलेंज आहे आणि ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे की लोकसमोर वाढून हा आवाज वाढला पाहिजे, हा रेटा वाढला पाहिजे. ही आपली तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे आणि आम्ही त्याच्यावरती काम करू. कामगार संघटनेचं असं काही काम आहे का आम आदमी पक्षाचं पुण्यामध्ये? आम आदमी पक्षाची कामगार आघाडी आहे आणि कामगार आघाडीच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेतले अनेक मुद्दे घेतले होते. आत्ता जर मागच्याच महिन्यातला एक मुद्दा म्हटला तर मेंटल हॉस्पिटल, आपल्या येरोडा मेंटल हॉस्पिटल, त्या ठिकाणी अनेक कंत्राटी कामगारांचं शोषण हे तिथल्या कंत्राटदारामार्फत केलं जात होतं. त्यांना किमान वेतनानुसार वेतन दिलं जात नव्हतं आणि एवढं सगळं करून सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सफाई व्हायला पाहिजे ती होत नव्हती. रेकॉर्डवरती काहीतरी वेगळेच दाखवायचे, प्रत्यक्षात कमी कर्मचारी असणार, रेकॉर्डवरती जास्त दाखवायचे, रेकॉर्डवरती त्यांना किमान वेतनानुसार पैसे दाखवायचे, प्रत्यक्षामध्ये 7-8 हजारच कर्मचाऱ्यांच्या हातावरती टेकवायचे, साफसफाई तर करायची नाही. असे सगळे गैरप्रकार आहेत. हे आम्ही त्या ठिकाणी उघडकीस आणलं. आमच्या त्या ठिकाणी संजय कोणे म्हणून आमचे कामगार आघाडीचे संघटक आहेत, ते उपोषणाला बसले होते 3-4 दिवस. त्याची दखल घेतली. मग आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला आरोग्य भवनमध्ये चर्चेला बोलवलं. आरोग्य भवनमध्ये आम्ही चर्चा करून त्यांच्याकडे ते सगळं प्रकरण दिले आणि आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला त्याच्यावरती कारवाईचं त्यांना आश्वासन दिलं. आम्ही त्यांना म्हटले की या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे आणि त्याला कुठल्याही पद्धतीचं शासकीय कंत्राट इथून पुढे भेटता कामा नये, असं आम्ही त्या ठिकाणी म्हणलं. आरोग्यमंत्र्यांनी आमची त्याची दखल घेतलेली आहे. आमची या ठिकाणी रिक्षा संघटना आहे. रिक्षा संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ 5,000 रिक्षाचालक हे आम आदमी रिक्षाचालक संघटनेसोबत जोडले गेलेले आहेत. त्यातून त्यांना आम्ही 1 रुपयाही न देता RTOमध्ये रिक्षाचं पासिंग करून देतो. त्यांना इतर जे काही मुद्दे असतील तर ते आम्ही सॉल्व्ह करून देतो आणि अतिशय अल्पावधीमध्ये, म्हणजे बाबा आढावांच्या नंतर जर
जर कमी वेळामध्ये जास्त लोकप्रिय आणि ॲक्च्युअल संख्या वाढलेली जर कुठली संघटना असेल, रिक्षा संघटना असेल, ते आम आदमी रिक्षा चालक संघटना आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सर्वसामान्य लोकांच्यामध्ये ऑलरेडी आमचं काम चालू आहे. आमची RTच्या बाबतीमध्ये पालकांसोबत आमचं बरंच काम चालतं, की त्यांना ॲडमिशन करण्यासाठी मदत करणं, अर्ज भरायला मदत करणं किंवा प्रवेशाच्या वेळी येणारे काही अडचणी असतील तर ते सॉल्व्ह करणं, याच्यावरती आमचं काम चालतं. परंतु त्याचं ज्या पद्धतीने दृश्य स्वरूपामध्ये दिसायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही कमी पडतो आणि कदाचित थोडंफार सोशल मीडिया मार्केटिंग या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा आमचं काही प्रमाणामध्ये रिसोर्सेसच्या अभावीमुळं सुद्धा आम्ही तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला अपेक्षित असलेला परिणाम हा अजून त्या ठिकाणी साध्य केला जात नाही. आपले एक पदाधिकारी होते, त्यांनी 5 तारखेला पोलीस कमिशनरांना एक निवेदन दिलं होतं पिंपरी चिंचवडचं. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं की अमुक अमुक जागेवर हातभट्टीचे फुगे विकले जातात, या वेळेत असतात, ठिकाणं, लोकेशन, सगळ्या गोष्टी देऊन 5 तारखेला त्यांनी ते निवेदन दिलं होतं. आणि त्यानंतर काही गोष्टी घडल्यात, दुर्दैवी म्हणा, त्या घडल्यात आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा बळी गेला. तर तो जो पदाधिकारी होता त्याची दखल घेऊन किंवा त्याला कुठेतरी लाईमलाईटमध्ये आणून आणि त्याला ताकद देऊन की बाबा हा तू हे काम करतोय, हे चांगलं करतोय, असं काही नोंद झाली का पक्षामध्ये? नाही, पक्षामध्ये जे कार्यकर्ते पदाधिकारी लोकांचे मुद्दे घेऊन चांगल्या पद्धतीने ते पुढे घेतात त्यांना पक्षामध्ये नक्कीच त्याची दखल घेतली जाते आणि त्यांना पक्षामध्ये त्यांना योग्य ते स्थान, योग्य त्या वरिष्ठ जबाबदाऱ्या ह्या पक्ष देत असतो. त्याच्यामुळे ही आमच्यासाठी रेग्युलर चालणारी प्रक्रिया आहे. अशा कार्यकर्त्यांच्या पक्ष नक्कीच दखल घेतो. आता आपण सेंट्रली पुण्यात बसलोय, त्यामुळे आपण जवळपासच चर्चा जास्ती केली. पण आता 2029ला नाशिकमध्ये महाकुंभ होणार आहे. तर तिकडचे पदाधिकारी म्हणजे नाशिकमध्ये सगळंच रामराज्य चालू आहे का? नाशिकमध्ये नक्कीच रामराज्य चालू नाही. नाशिकमध्ये त्या ठिकाणी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते त्याच्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. आता मागे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. हो, त्या आंदोलना त्या तपोवनामध्ये. तपोवनामध्ये त्यामध्ये आंदोलनामध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होते. त्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जमिनीवरती राहून लोकांच्या प्रश्नांच्या बद्दल आवाज उठवतात. आता पर्यावरणासाठी बरेच तरुण पिढी तुमची यंग विंग आहे, ती काम करताना ॲग्रेसिव्हली काम करताना दिसते हा. की बांधकाम करून देणार नाही, हे करून देणार नाही, आंदोलन असेल, यांचं पार्टिसिपेशन आम आदमी पार्टीचे जेवढे पण यंग लीडर्स आहेत ते सगळेजण करताना दिसतात. तशी नाशिकमध्ये सुद्धा टीम आहे का आपली? नाशिकमध्ये टीम आहे आणि नाशिकमध्ये टीम त्या ठिकाणी ग्राउंडवरती उतरून चांगल्या पद्धतीने काम करते. नाशिकमध्ये एक TCS प्रकरण झालं होतं. त्याच्यावरती काही स्टँड घेतला होता आम आदमी पार्टीने? आमचं म्हणणं आहे की जर कोणी चुकीच्या पद्धतीने काही कारवाई केली असेल तर त्याचं आम्ही कुठल्याही पद्धतीने समर्थन करत नाहीत. अशा व्यक्तींना कायद्याला धरून जे असेल कायद्याला ते धरून जी कारवाई व्हायला पाहिजे ती व्हायला bias पाहिजे. नाही व्हायला हा, पाहिजे. व्हायला पाहिजे. बायस न बायस होता ते कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळं कायदा त्या ठिकाणी काम करतोय आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे की जे काम करतायत ते. आमचा विश्वास हा धार्मिक द्वेषामध्ये नाही. हिंदू मुस्लिम एकमेकांमध्ये वाद झुंजून लोकांच्या प्रश्नांकडं, मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करणं, हे जे सध्याच्या राजकारणाचं एक जे स्वरूप आहे त्याला आम्ही विरोध करतो. आमचा विश्वास आहे की भारतीय म्हणून सगळ्यांसोबत व्यवहार व्हायला पाहिजे. मग तो हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, बौद्ध असू दे, नाही तर शीख असू दे, आणि सगळ्यांना चांगल्या उत्तम दर्जाच्या सेवा मिळायला पाहिजेत नागरिक म्हणून. आमचं त्याच्यावरती विश्वास आणि त्या राजकारणावरती आम्ही जास्त भर देतो. टेंडरचा वगैरे काही अभ्यास आहे का सर तुमचा पक्षाचा, किंवा कोणी असा नेता आहे का की ज्याचा टेंडरचा अभ्यास आहे? टेंडरमध्ये किती विजय कुंभार सरांनी कितीतरी म्हणजे शेकडो कोटी रुपयांची टेंडर त्यांनी महानगरपालिकेची कॅन्सल करायला लावली तुमच्या जायकाच्या प्रकरणामध्ये. अशा पद्धतीने कुंभार सरांना जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा पक्ष कधीच निवडून येऊ शकत नाही, तळागाळालाच राहील, गरीब राहील, का हो असं का? मार्केटिंगसाठी तुमच्याकडे पैसे राहणार नाही. आता भुजबळ साहेबांचं आणि जे आपले युवराज आहेत त्यांचं आता एक मध्ये पेपरमध्ये डिस्कशन आलं आणि ते डिस्कशन पुढे गेलंच नाही की मी सांगतो त्या माणसाला द्या. तर भुजबळ साहेब म्हटले, अरे तुझ्या आजोबांनी आणि वडिलांनी पण हा प्रश्न मला विचारला नाही, तर तू मला कसं काय विचारतोय? आता हाच कॉन्सेप्ट जर समजा कुंभार सरांकडे घेऊन जायचं म्हटलं तर तो अगोदरच घाबरेल, कारण त्याला माहिती आहे कुंभार सर मॅनेज होत नेमकं नाही. हेच आम्हाला बदलायचं आहे साहेब. काय आहे की टेंडर तुम्ही स्वतःच्या बगल बच्च्यांना देणार किंवा स्वतःच्याच एजन्सीजना देणार नेते म्हणून, आणि मग त्याच्यातनं मलई काढणार आणि त्याच्यातनं लोकांना पुअर क्वालिटीचे सर्व्हिसेस देणार.
हेच तर सगळं भ्रष्टाचाराचं मूळ आहे आणि यालाच आमचा विरोध आहे. आता तुम्ही पुण्यातले रस्ते बघा, कित्येक ठिकाणी रस्ते पावसाळा आला की थोडा पाऊस झाला की ते रस्ते पूर्णपणे उखडलेले असतात. कुठल्या ठेकेदारावर कारवाई होते हो? अजिबात कारवाई होत नाही. का कारवाई होत नाही? कारण ठेकेदार यांचेच असतात, यांचेच कार्यकर्ते ठेकेदार असतात, त्यांनाच प्रोटेक्शन देतात. त्याच्यामुळे हे सगळं मॉडेल आहे. हेच आपल्याला बाजूला करायचं आहे, की जिथं जनतेला सेवा देण्याचा प्रश्न आहे तिथं लोकांना सेवाच मिळाली पाहिजे. या ठिकाणी अशा पद्धतीचं करप्शनचं नेक्सस हे येता कामा नये, ही आमची भूमिका आहे. आणि आमचं म्हणणं आहे की लोकांना चांगल्या क्वालिटीची सेवा भेटायला पाहिजे. रोड आहे तर रोडवरती डिफेक्ट लायबिलिटी पिरियड नावाची कॉन्सेप्ट असते, की एखाद्या ठेकेदारानं रस्ता बांधला तर त्याच्यामध्ये लिहिलं असतं 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, एवढे वर्ष तो रस्ता पूर्ण मेंटेन राहील याची हमी तो ठेकेदार घेतो. काही खड्डे पडले तर ते भरण्याची जबाबदारी ठेकेदारची असते. आपल्या इथं काय होतं, त्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. महानगरपालिका खड्डे भरण्यासाठी परत दुसरं टेंडर काढतं. दुसरं टेंडर काढते. दुसरा पेव्हमेंटचा विषय घ्या. एक पेव्हमेंट दरवर्षी पेव्हमेंट बदलायचे, चांगली असली तरी पेव्हमेंट बदलायचे. म्हणजे ही भ्रष्टाचार आणि रोजगार हमी योजना आहे. हो, बरोबर आहे. आणि त्यांना पण कामाला लावलेलं आहे. काल का परवा कोल्हापूर इथे एक त्यांचा महासभा झाली कॉन्ट्रॅक्टर लोकांची. हम्म, खूप आनंदी आहेत बीजेपी वाले, काँग्रेसवाले, जेवढे पण कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, हम्म. जे सरकारच्या बाजूने लढत होते, झाडं लावत होते, रस्ते बांधत होते, त्यांचे 85,000 कोटी रुपये थकीत ठेवले. म्हणजे त्यांनी शासनाकडं कोर्टकडे शेवटी त्यांनी दाद मागितली, केस पण केली आणि म्हणजे लाडक्या बहिणींना द्यायला पैसे आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष. महाराष्ट्र सरकारचं हे एवढं अभूतपूर्व फेल्युअर आहे. म्हणजे ज्या ठेकेदारांकडं सगळा सर्वसामान्य माणूस हा संशयाच्या नजरेने बघतो, ज्यांना असं वाटतं की ठेकेदार हे सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतात, त्या ठेकेदारांवरती सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आली. हो, हो. काही ठेकेदारांनी आत्महत्या केल्या सुद्धा. केली. तो जो राहुल कुलकर्णींचा एक एपिसोड मी बरोबर बघितला, त्या सगळ्या परिषद, की अनेक लोकांवरती कर्ज आहे, कर्ज काढून त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना आत्महत्या करण्याची वेळ. जर या राज्यातल्या ठेकेदारांवरती सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ येत असेल, रिलीज करतंय सरकार. पण तुम्ही जर मुळात जिथं गरज नसतानाच जर कामं दिली असतील तर ते असंच होणार. आणि मग ठेकेदारांचं पेमेंट तुम्ही वेळ दिलं. एक तर तुम्ही ठेका द्यायला नव्हता पाहिजे, दिला असेल तर तो काम त्याच्यानुसार काम झालंय की नाही बघा, झालं असेल तर लगेच. पण याचं मिसमॅनेजमेंट खूप आहे यांचं राज्य सरकारचं प्रचंड मिसमॅनेजमेंट. आज जर आपण बघितलं महाराष्ट्र सरकारवरती 11 ते 12 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. हो. कितीतरी कर्ज यांनी वाढवलेलं आहे. कितीतरी कोटींच्या सप्लिमेंटरी बजेट, म्हणजे मेन बजेटपेक्षा खूप जास्त सप्लिमेंटरी बजेट होते. ही परिस्थिती महाराष्ट्र सरकारची. अशा सरकारमध्ये अंधाधुंद कारभार आहे आणि त्याच्यामुळे हे कंत्राटदार असू दे का सर्वसामान्य लोक असू दे. अभ्यास संपेल असं वाटतं का कधी? जो अभ्यास चालू आहे सरकारचा, हा अभ्यास संपेल असं वाटतं? हा अभ्यास संपणार नाही. अहो, यांचा अभ्यास कधीच झालाय. भ्रष्टाचाराचा अभ्यास यांचा कधीच झालेला आहे. ते फक्त लोकांची कामं करायची असली की फक्त अभ्यास चालू आहे, अभ्यास चालू आहे एवढंच सांगतात. प्रत्यक्षामध्ये हे लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतात. आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं किंवा इलेक्शनच्या काळामध्ये जी तुमची फसवणूक होते इतर कुठल्या तात्कालिक कारणामुळे, याला तुम्ही भुललात तर 5 वर्ष तुमच्या वाट्याला सजा आहे. तुम्हाला आता त्यांना गप सहन करायचं, कारण आता कुठलंही इलेक्शन नाही, सरकारवरती काही प्रेशर नाही. त्याच्यामुळे त्यांना मनाला जे वाटेल त्या पद्धतीने सगळा कारभार आहे. याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं होणार आहे. त्याच्यामुळे जनतेनं आता सुज्ञ व्हायला पाहिजे आणि याच्याविरुद्ध रस्त्यावर उतरायला पाहिजे. आता स्मार्ट मीटरचा मुद्दा घ्या. हो. देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं की स्मार्ट मीटर आम्ही घरामध्ये बसवायची सक्ती करणार नाही. हे त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलंय. हो, आता काल परवाच विधानसभेमध्ये. आणि काल तर सगळ्यांना मेसेजेस आले सगळे महावितरणचे की 48 तासामध्ये जर तुम्ही स्मार्ट मीटर बसवलं नाही तर तुमच्याकडे स्मार्ट मीटर बसवण्यात येईल. मग ते कोऑर्डिनेशन झालं नसेल सर, म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मेसेज खालपर्यंत गेला नसणार आहे. मुख्यमंत्री हुशार आहे. ते एका बाजूला मी नाही त्यातला म्हणायचं आणि यांना म्हणायचं की तुम्ही इकडे नोटिसा काढा. त्याच्यामुळे हे कावेबाज सरकार आहे की दाखवायचा चेहरा वेगळा, खायचे दात वेगळे, अशी यांची परिस्थिती आहे. आणि आता स्मार्ट मीटर हे लोकांच्या बोकांडी मारतायत. याच्यातनं ऑलरेडी अनेक ठिकाणी तक्रारी आल्यात की कमी असलेलं बिल वाढवून येतं. याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावरती वीज ग्राहकांवरती बोज पडणार आहे आणि त्याच्यातनं लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती शोषण होणार आहे. आमचे एक प्रेक्षक आहेत, त्यांनी एक सोल्युशन दिलेलं आहे की जर समजा जे MSEB आहे हे आपण अदानी किंवा रिलायन्सला विकून टाकलं तर कसं होईल? हे विकलंच आहे त्यांनी. अच्छा. हे विकलंच आहे. म्हणून तर स्मार्ट मीटर आहेत कोणाचे? हे अदानीचे स्मार्ट मीटर आहेत. पण बिल कलेक्शनची ऑथॉरिटी सुद्धा
ते आता काय मुंबईमध्ये तर आहेच, ज्याच्या अदानी पॉवर आहे. हे सगळं अदानीकडेच आहे. आता अदानी आहेत, अजून काही कंपन्यांना त्यांनी दिलेलं आहे. तर हे ऑलरेडी याचं खाजगीकरण झालेलं आहे आणि त्याला स्मार्ट मीटर बसवायला आतापर्यंत लोकांनी विरोध केला होता. देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा आश्वासन दिली, त्याच्यामुळे लोकांना वाटलं की स्मार्ट मीटर बसवायला लागणार नाही. परंतु प्रत्यक्षामध्ये महावितरण मात्र आता जबरदस्ती लोकांच्या घरी जाऊन स्मार्ट मीटर बसते. तुमचं एकदा बिल भरायचं राहिलं की दुसऱ्या वेळी लगेच तुमचं कनेक्शन तोडून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलं जातं. आणि आता तर ते म्हणतात 48 तासामध्ये जर तुम्ही स्मार्ट मीटर बसवलं नाही तर आम्ही येऊन बसवणार. तर हे अडाणीसाठीच हे सगळं सरकार चाललेलं आहे. हे अडाणीच्याच पैशाने तयार झालेलं सरकार आहे आणि अडाणीलाच पैसा हा वसूल करून देण्यासाठी काम करणारे सरकार आहे. मग काँग्रेसकडे पण असे अडाणी भरपूर होते. आता मी आमच्या कुंभार सरांचे एक काय म्हणता येईल त्यांचे एक खूप चांगलं म्हण वापरतात की आधीचे भ्रष्टाचारी चमच्याने खात होते, ते डायरेक्ट पातेला आता यांनी पातेला लावलेलं आहे. ही यांची परिस्थिती आहे की भाजप आल्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल अशी लोकांच्या अपेक्षा. भाजप आल्यानंतर कितीतरी पटीने भ्रष्टाचार हा वाढलेला आहे. फक्त काय आहे की यांनी सगळ्या इन्स्टिट्यूशन्स काबीज केलेले आहेत, सगळ्या तपास यंत्रणा काबीज केलेल्या आहेत, मीडियातले अनेक लोक काबीज केले आहेत. त्याच्यामुळे यांचे प्रकरण हे बाहेर येऊच देत नाहीत. अनेक ठिकाणी RTIच तुम्हाला करू देत नाहीत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की PM केअर फंडला तुम्ही RTI टाकून नाही विचारू शकत. पैसा जनतेने दिलाय, पण जवाहरलाल नेहरू ट्रस्ट सारखंच तो पण एक ट्रस्ट झाला. पण तुम्ही प्रधानमंत्र्यांच्या नावाने, ते काही नरेंद्र मोदी ट्रस्ट नाहीये, प्रधानमंत्री म्हणतो त्यावेळी तो सरकारचं प्रतिनिधी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. त्या ट्रस्टमध्ये तिथं तुम्ही RTI आता लागू नाही म्हणता. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक नियम असा आणला होता की सरकारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कुठली ACB कडे तक्रार केली, अँटी करप्शन ब्युरोकडे, तर त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखाला विचारलं जाईल ज्याच्या विरोधात आहे, चोराच्या प्रमुखाला त्याच्याकडेच तो सगळा हप्ता जात असतो. त्यानं परवानगी दिली तरच त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची कारवाई होईल. म्हणजे आज देवेंद्र फडणवीसांनी अँटी करप्शन ब्युरो हे एक पोस्टमन खातं बनवलेलं आहे. तुम्ही फक्त तक्रारी द्यायच्या, त्यांनी त्या फक्त पुढं पाठवायच्या, प्रत्यक्षामध्ये त्यावर काहीही कारवाई होणार नाही. अशा पद्धतीने अंधाधुंदीने ते सगळं भ्रष्टाचार करतायत आणि याच्यातनं लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती शोषण होत आहे. आपल्याला वाटतं की 1500 रुपये एका बाजूला येतात, पण लाखो रुपये दुसऱ्या बाजूने ते वसूल करतायत. आणि हा महाराष्ट्र रसातळाला नेण्याचं काम हे सध्याचं सरकार करतंय. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टसाठी कोणी काम करणारे नवी मुंबई जवळचे एक कार्यकर्ते होते, त्यांना पोलीस संरक्षण आणि अधिकाऱ्यांसमोरच मारलंय. काही अंदाज आहे सर आपल्याला असं झालेली घटना दिवसाढवळ्या? नाही, मला माहिती नाही, परंतु झाली असेल. कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसातल्या काही घटना बघितल्या तर महाराष्ट्राचा बिहार झालाय हा जवळजवळ लोकांना आता खात्री वाटायला लागली की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गुंडगिरी वाढलेली आहे, गुंडांना प्रोटेक्शन वाढलेलं आहे. कारण बहुतांश गुंडे BJP मध्येच जाऊन बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना क्लिअर कट प्रोटेक्शन आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती आपण पुण्यामध्ये बघतो की कोयता गँगसारखी दहशत आहे. पोलिसांवरती हल्ले होण्याइतपत त्यांची मजल गेलेली आहे. आणि त्याच्यामुळं एखाद्या तक्रारकर्त्याला जर कोणी मारलं असेल तर माझ्या दृष्टीने काही आश्चर्याची गोष्ट नाही. महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी या घटना अशा पद्धतीने घडत आहेत. नवी मुंबईला गेले सर कधी तुम्ही? हो. तिथले डोंगर वगैरे बघितले सर, छान निसर्गरम्य. नवी मुंबईच्या जवळपासचे जिओची मोठी अशी कंपनी आणि ते खाणकाम चालू आहे तिथे. असं ऊन आहे, झाडं नाही आहेत. बघितले नवी मुंबई बघितली सर? बघितले. आपले वनमंत्री आहेत तिथे. वनमंत्री आहेत, त्याच्या आधीच्या वनमंत्र्यांनी 33 कोटी झाडं लावली होती. आत्ताच्या वनमंत्र्यांनी अजून काय पराक्रम करतायत हे फक्त दाखवत आहेत. प्रत्यक्षामध्ये मात्र काही करत नाहीत. त्यांची डिलिव्हरी शून्य. म्हणजे आता मुनगंटीवार होते, मुनगंटीवारांनी 33 कोटी झाडं लावण्याचा प्रकल्प एकदम आल्यानंतर वनमंत्री म्हणून घोषित केलं होतं. ते आता झाडंही दिसत नाहीत आणि ते वनमंत्री दिसत नाहीत. त्यांना पदही नाही, त्यांनाही पद नाही. तरी ही परिस्थिती आहे. तुमच्या दृष्टिकोनात भारताचं जर समजा पूर्ण ओव्हरऑल हे बघितलं, पॉलिटिकल स्ट्रक्चर बघितलं, सर्वात कार्यक्षम गृहमंत्री म्हणून तुम्ही कोणाला नॉमिनेट कराल सर? कार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? नाही, देवेंद्र फडणवीस तर नक्कीच नाही. कसा नसावा याचे उदाहरण देवेंद्र फडणवीस आहेत. कारण ज्या पद्धतीने हे सगळे त्यांनी म्हणजे आता नसरापूरमधल्या मुलीवरती झालेला बलात्कार आहे, त्यावेळी मागणी करायला आलेल्या साध्या त्या पालकांवरती सुद्धा लाठीचार करण्यात आला. नवले पुलाच्या इथं ते सगळं झालेलं आहे. किंवा आत्ता आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत तर वेल्लोरचा प्रकरण माहिती आहे सर तुम्हाला? वेलूर
जे वेलोर. औरंगाबादचे इथलं हां. संभाजीनगरचे इथलं हां. तिथले एक शिक्षक होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, कार्यक्षम अधिकारी होते, त्यांना म्हटलं की तुमचं ID कार्ड दाखवा. तर त्यांनी ते गुंडांसोबत त्या जो प्रोफेसर साहेब होते त्यांना ते बेदम मारहाण केली आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. माहिती सर आपल्याला. नाही, मला कल्पना नाही. परंतु तुम्ही सांगते ते भयानक वास्तव आहे, की म्हणजे पोलिसांनी गुंडांच्या सोबत एकत्र येऊन एखाद्या प्राध्यापकसारख्या शिकलेल्या व्यक्तीला मारहाण हो. करणं. मला वाटतं हे म्हणजे राजकारण जे रसातळाला गेलं त्याचंच हे उदाहरण आहे, की ज्या लोकांना सत्तेतनं बाजूला ठेवायला पाहिजे, त्या लोकांना जर सर्वसामान्य लोकांनी डोक्यावर घेतलं तर काय होऊ शकतं या सिस्टीमचं, त्याचं ते उदाहरण आहे. की शिकलेल्या माणसांना सिस्टीमने चांगलं रिस्पॉन्ड करायला पाहिजे, पण त्याच्याऐवजी जर ते गुंडांनाच हाताशी धरून त्यांना मारहाण करतात. नागरगोजे म्हणून PSI होते ते. बरं. म्हणजे जेवढी माझी कल्पना म्हणजे मला स्मरण आहे. नागरगोजे म्हणून आहेत आणि ते वाळू माफिया होते, जे दोघं त्यांच्याबरोबर होते. त्यांनी त्यांच्या फॅमिली समोर मारलंय त्यांना. म्हणजे पुरावे पण हे सगळं आहे. स्पष्टपणे त्यांना हप्ते जात असणार आणि या सगळ्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरून होत असणार, कारण हे असं सहजासहजी होत नाही. या सगळ्याच्या हप्ते वरतीपर्यंत जात असतात, त्याच्यामुळं पण त्याच्यातून झालं. पक्ष म्हणून मग तुम्ही आवाज कसा उठवणार? किती मोठा उठवणार? किंवा एक प्रकरण जर समजा घेतलंय तर ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही फॉलोअप घ्याल का त्याचा? आम आदमी पक्ष हा चिकाटीने मुद्दे लावून धरतो आणि त्याचा पाठपुरावा करतो आणि ते सातत्यानं आमचं चालू असतं. त्याच्यामुळे त्याच्यात कमी नाही पडत. भले आमची म्हणजे ताकद कमी असू दे, परंतु आम्ही त्याचा पाठपुरावा चिकाटीने करतो. भविष्यात तुमचा मुख्यमंत्री होईल असं जर हे केलं तर आश्वासक चेहरा कोणी आहे का आम आदमी पार्टीमध्ये? तुम्हाला असं दिसतं की हां, पुढच्या एवढ्या वर्षांमध्ये हा एक आश्वासक चेहरा असू शकतो मुख्यमंत्री म्हणून? नाही, काय आहे की हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्ष संघटना म्हणून एस्टॅब्लिश होणं हाच पहिला टप्पा आहे. मुख्यमंत्री कोण असेल, मला वाटतं की आम आदमी पक्षाचा जो हा चळवळी हा हा खूप पुढचा प्रश्न झाला. मला वाटतं की आज रोजी त्या प्रश्नच तो काय गैरलागू आहे. आज आमचा प्रयत्न हा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये म्हणजे तुम्ही असं पक्षप्रवेश करणं. घाबरता का की म्हणजे तिकडे जर समजा सम्राट चौधरी असतील किंवा नितीश कुमारांचे मुलगा आहे, तो तिथं हेल्थ मिनिस्टर आहेत, तर मग प्रोजेक्शन विचारलंय तर मी तर काय लिहून नव्हतं मागितलं तुम्हाला. प्रोजेक्शन विचारलंय तर वाद तर होणार नाहीये. नाही, तसं नाही. संघटनेमध्ये नाही, तसं नाही अमित की म्हस्के साहेब पण खूप चांगलं काम करतायत. अमित म्हस्केंचं पण काम चांगलं आहे. सगळे चांगले काम करतायत. तरुण नेतृत्वाची चांगली फळी आहे आपल्याकडे. परंतु आत्ता तो प्रश्नच गैरलागू आहे. अजून आत्ता काही लगेच काही इलेक्शन नाही आहेत आणि ना तेवढं दावेदारी करण्यापर्यंत आम आदमी पक्षाचं संघटन ही महाराष्ट्रामध्ये पोहोचलं. ही फॅक्ट आहे. म्हणजे ती आपण 29 पर्यंत दिसेल. अ? 29 पर्यंत दिसेल. आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये की आत्ता सध्या जी विरोधकांची जी पोकळी तयार झाली आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये, या विरोधकांच्या पोकळीमध्ये आवाज बनण्याचं काम हे आम आदमी पक्ष करतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आता पुण्यामधलं सिंचन भवन आहे. सिंचन भवन हे इथं मुख्यालय आहे. या मुख्यालयाचे आता ते 2 तुकडे करून एक कोल्हापूर, एक सोलापूर अशा ठिकाणी पाठवायचं चाललंय. आता अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री, त्यांचं पुण्यावरती विशेष प्रेम होतं. हो. अजितदादा हयातीत असते तर हे झालं असतं का हो? हे अजिबात झालं नाही. त्यांनी होऊच दिलं नसतं. पुण्याचं अशा पद्धतीचं प्रशासकीय महत्त्व कमी करायचं त्यांनी करूच दिलं नसतं. परंतु हे झालं. आता आदरणीय सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याच्या पालकमंत्री आहेत, पण त्यांना न विचारता परस्पर हा निर्णय घेण्यात माहिती आला. नसेल त्यांना त्याच्यात. त्यांना न विचारता येणार. पण अजितदादा असताना कोणाची हिंमत नव्हती की याच्यावर. परंतु याच्याबद्दल सार्वजनिक व्यासपीठावरून कोणी याच्याबद्दल बोललेलं नाही. ना सुप्रियाताई बोलल्या, ना सुनेत्रा पवार बोलल्या, ना रोहित पवार बोलले, प्रेस कॉन्फरन्स घेतली होती माझ्या मते. ना पुण्याचे पालक काय आपले मोहोळ बोलले, ना चंद्रकांत दादा पाटील, कोणीच बोलले. हा प्रश्न आम आदमी पार्टीने केला की पुण्याचं तुम्ही प्रशासकीय महत्त्व कमी करताय आणि याच्याबद्दल बोललं पाहिजे, पण पुण्याचा एकही आमदार याच्याबद्दल बोलला नाही. याच्यातनं कळतंय की हे लोक काय करतायत. मग या मुद्द्यावरती आवाज उठवण्याचं काम हे आम आदमी पार्टीने केलं. आता दुसरं तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये आता आजपासून एकाड एक दिवस पाणी पुरवठा चालू होणार आहे. हो, बरोबर. गेले 8-10 दिवस झाला आम्ही त्यांना सांगतोय की पाणी पुरवठ्याचं म्हणजे कमतरता आहे. तुम्ही जे शेतीचा पाणी पुरवठा आहे तो तातडीने थांबवा. गेले 3 महिने कॅनॉल भरून वाहत आहेत. आता ऊसाच्या गळपाचा हंगाम हा संपून गेलाय. 2-2.5 महिने झाले हंगाम संपून, कारखाने बंद होऊन, तरी सुद्धा ते कॅनॉल भरून वाहत होते.
आणि एका बाजूला आपण म्हणतो की प्यायला पाणी नाही, पुणे शहराला एकाड एक दिवस पाणी पुरवठा करणारे असं होतं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र हे सगळे वाहून चालले. मग याच्यामधले पुणे शहरातले आमदार काय करतायत? त्यांचं काम आहे कालवा समितीच्या सदस्यांना प्रश्न विचारण्याचं काम आहे, परंतु हे याच्याबद्दल काही बोलत नाहीत. ते प्रश्न विचारण्याचं काम आहे आम आदमी पार्टीने केलं. आम्ही मागणी केली की याच्यात पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता भेटली पाहिजे. शेतीचा पाणी पुरवठा आत्ता तुम्ही तूर्त थांबवा, आणि हे सगळे आवडत नाहीत त्याचा पुनर्विचार करायला पाहिजे. आज काल मुख्यमंत्र्यांचा आदेश आला आणि त्यानुसार शेतीचा आता हा पाणी पुरवठा हा बंद करण्यात आला. म्हणजे इथले ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याच्यावरती इथल्या आमदारांचं लक्ष नाही. नेमक्या त्याच मुद्द्यांना आवाज देण्याचं काम हे आम आदमी पार्टी करते. मोरे सर, आपल्या कामासाठी मानकरी आणि दर्शन प्रोडक्शनकडनं खूप साऱ्या शुभेच्छा सर. परत पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटू आणि अजून खोलवर चर्चा करू सर. नक्की धन्यवाद.